पाषाणाचा देव भूमेला कधी हरी भव्यावादी केवी घडी दगडाची मूर्ती मानिला ईश्वर दगडाची मूर्ती मानिला ईश्वर परी तो साचार देव भिन्न परी तो साचार देव भिन्न दगडाचा देव इच्छा पुरवीत दगडाचा देव इच्छा पुरवीत दगडाचा देव इच्छा पुरवीत तरी का भंगत आघाताने तरी का भंगत आघाताने तरी का भंगत आघाताने बोलो संत शिरोमणी नामदेव महाराज की जय। संत शिरोमणी संत नामदेव महाराज त्यांच्या या पुण्यतिथी निमित्त संत नामदेवांनी समाजावर खूप उपकार केलेले आहेत। कारण संत नामदेवराया यांचे अभंग आपण पाहतो गुरु ग्रंथ साहेबामध्ये 62 अभंग आहेत त्यांनी लिहिलेले। कारण संत नामदेवरायांनी जीवनभर अभ्यास करून त्यांच्या हे लक्षात आलं अंधश्रद्धा जातीयवाद निर्मूलन ह्या सर्व गोष्टीवर प्रखरतेनं त्यांनी जबरदस्त अभंग लिहिले आणि वारकरी संप्रदायाचे फार मोठे श्रेष्ठ संत आपण पाहतो ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे अंगी ज्ञानदीप लावू जगी त्यांनी ज्ञानाचा विस्तार व्हावा आपल्या डोक्यामधून अंधश्रद्धा जाव्या आपला देव फक्त मर्यादित राहू नये त्यांच्या जीवनात जातीयवादाचाही त्यांना खूप मार बसला। काही लोकांनी गैरसमज केला की शिंप्यातून नामदेव महाराज जन्मास आले परंतु नामदेवानं सांगितलं मी शिंप्यातून म्हणजे ते शिंपले त्यामधून जन्म नसून नामदेवाची आई गोनाई वडील दामासेठी माझा जन्म माझ्या मायबापाचा अपमान होईन असं जर म्हणाल तर हा माझ्या आईबापाच्या त्यांचे माझ्यावर उपकार आहेत असा सांगणारे आमचे नामदेवराया त्यांचे अनेक अभंग आहेत की गुरु ग्रंथ साहेबामध्ये त्यांची अभंग गाथा एवढी सुंदर आहे डोक्यातून अंधश्रद्धा निघणारी की त्यांचे उदाहरणं दिसतात। देवाचं देवत्व आहे ठाई ठाई। नामदेवराया औंढा नागनाथला जेव्हा गेले संत गोरोबानं पाठवलं तर तेव्हा विसोबा खेचर महादेवाच्या पिंडीवर औंढेश्वराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते। नामदेवाला दुःख वाटलं राग आला देवाच्या पिंडीवर पाय ठेवता तर विसोबा खेचरांनी सांगितलं तुला वाटते ना जिथं देव नाही तिथं ठेव तिथं पाय ठेवले तिथेही महादेवाची पिंड। याचा सांगायचा अर्थ होता नामदेवाचा की तो जडी तडी पाशानी भगवंत कुठेही आहे सत्य बोलणं देव झाडे लावणं देव जातीयवाद जे पसरवत नाहीत जे माणसाला सारखा दर्जा देतात त्याच्यात देवत्व स्वच्छता देवत्व या सर्व गोष्टीमध्ये संत नामदेवांनी आपल्या समोर अभंग काही अभंग निवडक अभंग नामदेव महाराजांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवले। आपण नेहमी ऐकतो कारण नामदेवाचे अभंग
आम्हाला पुराणातील वैकुंठ नको, पंढरपूर हेच आमचे वैकुंठ आहे. त्यांना स्वर्ग ह्या कबूल नव्हता. त्याचं स्वर्ग होतं पंढरपूर. स्वर्गाचं नाव काढलं तरी ते असे म्हणायचे की मला स्वर्ग पंढरीपुढे ओकारी झाल्यासारखं वाटतं. अशा तऱ्हेनं संत नामदेव महाराज यांना राष्ट्रसंत म्हटलं तरी वावगं जाणार नाही. नामदेव महाराजांनी पूर्ण भारतभर प्रवास केला आणि एवढा मोठा प्रवास करून त्यांनी शोधलं की माझा खरा देव कशात आहे. अनेक लोक धर्माच्या नावावर पैसा खातात. त्यांच्यावरही संत नामदेव महाराजांनी टीका केली आणि सरळ सरळ गोष्टी समाजामध्ये मांडत गेले. म्हणून तीर्थात आंघोळ केल्यानं पाप धुतल्या जात नाही. नामदेवाला त्या अभंगातून मांडायचं होतं की काय करुनी तीर्थाटने मन भरिले अवगुणे, काय करावे ते तप चित्ती नाही अनुताप, मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे, नामा म्हणे सर्व सोपे पाप जाय अनुतापे. म्हणून नामदेव महाराजांनी अशा अनेक समाजातल्या देव इथंच आहे बा, इथं आंघोळ केल्यानं पाप धुतल्या जाते, ते त्यांच्या डोक्यात नव्हतं. पाप करू नका, पाप धुवायचे अशी काही कोणतं पाणी नाही. म्हणून संत नामदेव महाराज आज जगप्रसिद्ध आहेत. म्हणून मी नामदेव महाराजांना वंदन करतो. ज्या नामदेवामुळं संत गोनाईचा, आपल्या आई वडिलांचा, दामाशेट्टी महाराजांचा शिंप्याचं काम करत होते. अरे एका ठिकाणी तर नामदेवांनी लिहून ठेवलं, मला शिंपी केलं, हे माझी गलती आहे काय. अशा अनेक तऱ्हेच्या अभंगात शिंपी याची कुडी जन्म माझा झाला. सांगायचं म्हटलं त्यांचा जो उद्देश होता, आम्ही जातीयवादी मंडळीनं नामदेवाला शूद्र समजून मंदिरातून कीर्तन बंद करायला लावलं. मंदिराच्या मागं जा असं सांगावं लागलं. नामदेवराया मंदिराच्या मागं गेले तरी गर्दी पब्लिकची, जनी जनार्दन पब्लिकची गर्दी मंदिराच्या मागेही गेली. असे खरा देव आपल्या सर्वसामान्याच्या अंतकरणात आहे, सर्वसामान्यामध्ये आहे, असे सांगणारे नामदेवराया. मी नामदेवरायांना वंदन करतो. ज्ञानेश्वर माऊली, नामदेवराया यांचं हितगुज चालायचं, यायची चर्चा चालायची. संत गुरुबांना गुरु मानायचे नामदेवराया. असा आमचा संत शिरोमणी, वारकरी संप्रदायाचे संस्थापक, वारकरी धर्माचे गुरु संत नामदेवराय. वंदन करतो. रामकृष्ण हरी. जय गुरु. आकाशवाणी ऑडियन्सचे धन्यवाद करतो. आकाशवाणी अकोला, मी सर्वांना धन्यवाद देतो की नामदेवरायाचा विचार समाजापर्यंत आकाशवाणीच्या माध्यमातून आपण करीता. रामकृष्ण हरी. जय नामदेव.